उगवेल हा सूर्य आज फक्त तुमच्यासाठी, साऱ्या मनीच्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. अशी सुंदर सकाळ रोज जीवनात यावी, तुमच्या प्रसन्न चित्ताने ती खुलून यावी. आहे रथसप्तमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आंघोळ वगैरे झाली आहे. त्यानंतर चहा पण घेतलेला आहे. चहा घेतला आहे आणि आता सयू पण कॉफी टोस्ट खात आहे. तर चला. नमस्कार, मी ज्योती बावणे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज रथसप्तमी, तर सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळची सुरुवात बघितलीच तुम्ही कशी झालेली आहे. तर चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता आली आहे पूजा करायला. तर पूजा करण्यासाठी जो दिवा होता तर त्याची वात थोडीशी हे झाली होती रात्रभरापासून, म्हणजे कमी झाली होती, म्हणून ती व्यवस्थित केली आणि परत करता करता दिवा विझून जातो म्हणून परत लावून दिली आणि पूजेला सुरुवात करणार होते. त्यासाठी मी सगळे देव असे काढून सगळं साफ करून वगैरे करणार होती. तर हा रथसप्तमीचा दिवस आहे. या दिवशी मला वाणसुद्धा करायचा होता, त्याची तयारी चालू होती. तर रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवताची पूजा केली जाते. या दिवसाला आपण अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी किंवा माघी सप्तमी म्हणतो. तर हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर सूर्यदेवाचे सात घोड्यांच्या रथात बसून उत्तरायण प्रवास सुरू करतो सूर्यदेव. हा रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर पौराणिक कथेनुसार महर्षी कश्यप आणि देवी माता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झालेला हा माघ शुक्ल सप्तमीला. तर सूर्य हा भगवान विष्णूचा एक रूपसुद्धा मानला गेलेला आहे. तर या दिवशी सूर्याने आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून जगाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती. सूर्य उतरण्यात उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करतो, त्यामुळे वसंत ऋतूची सुरुवात होते आणि तापमान वाढते. हा सण सूर्यप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी म्हणून साजरा केला जातो आणि हळदी कुंकवासाठी हा शेवटचा दिवस असतो. त्यामुळेच मी आज हळदी कुंकू करणार होती, कारण माझे मदत करणं नाही झालं. त्यासाठी पूजेची सुरुवात केली आणि अशा पद्धतीने साफ करून परत देवा ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर देव घासणं, तर घासून ठेवणं. बाकी छोटे जे देव होते त्यांना घासून ठेवायचे होते, बाकीचे मोठे होते तसेच ठेवले. कापड छान असा झटकून वगैरे छान साफ असा केला. त्यानंतर मग रथसप्तमी होती, त्यामुळे मला दूधसुद्धा ओतू घालायचं होतं आणि सूर्यदेवाची पूजासुद्धा करायची होती. तर बघा इथे मी माझ्याकडे हे आहे, तर होमकण्याचं पात्र आहे. त्यामध्ये मी थोडेसे माझ्याकडे गवऱ्या होत्या, त्यावर मी त्या पेटवल्या तूप टाकून वगैरे, आणि त्यावरही दूध उतू घालण्यासाठी गौरी जे असते त्यावर मी दूध मांडून ठेवलेलं होतं आणि श्री आदित्याय नमः असा मंत्राचा जापसुद्धा करत होते. पूजेच्या समोर बसवलेले होते आणि बघा हे कशा पद्धतीने दूध उतू घालत होते ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि व्यवस्थित जर केलं, पेटवलं वगैरे, तर नक्कीच दूध उतू जातं. आणि त्यानंतर दूध उतू गेल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने 7 पात्र घेतले, त्यामध्ये 7 धान्य ठेवले आणि ती पूजा केली. आदित्य स्तोत्र वगैरे म्हटलं. त्यानंतर मग पुढची तयारी सुरू झाली, ती नाश्ता बनवण्याची, जी आज मी वाण करणार होती. त्यासाठी नाश्त्यासाठी वाटाणे भाजून घेतले होते आणि ते मिक्सरमधून काढून मला वाटाण्याच्या पुऱ्या म्हणा किंवा कचोऱ्या तयार करायच्या होत्या. तर असे छान असे एवढे भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये काढायचे म्हणून लावायला गेली, तर कळलं की लाईट गेली. तर लाईट गेल्यामुळे मग तो प्रॉब्लेम झाला. तर त्या लाईट यायला भरपूर वेळ दिसला. तर मग मी पुढची तयारी सुरुवात केली. तर बघा अशी देवीची मांडणी केली होती, रांगोळी टाकली आणि स्वतः तयारी करायला सुरुवात केली. तर तयारी करण्यासाठी मी घेतलेल्या सामानाची माझ्या मुलीने छान असा छोटासा व्हिडिओ बनवलेला आणि सुंदर अशी मी तयारी केली. तुम्हाला आवडली की नाही आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर कमेंट करा ना, लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर त्यानंतर नाश्त्याचा प्रॉब्लेम आला होता की मी आता नाश्त्याचं कसं करू, लाईट गेलेली होती. तर तेवढ्या त्या 2.5 ते 3 घंट्यात मी अशी तयारी केली, पूर्ण देवीची अशी मांडणी केली होती छान अशी. आणि
मांडणी झाल्यानंतर हे बघा अशी देवीची मांडणी केली होती, छान सजवलं होतं, पतंग्स लावलेल्या होत्या आणि जेवढं माझ्या परीने होती तशी तयारी छान अशी केलेली होती. त्यानंतर रांगोळी बघा अशी रांगोळी काढलेली होती, हे मुलीने घेतलेली व्हिडिओ आहे. त्यानंतर मग मला अशक्य होतं हे सगळं करणं, म्हणून मग बाजूच्या दोन्ही तायांना बोलवलं मदतीसाठी. त्या आल्या छान आनंदाने आणि आनंदाने मला मदत करू लागल्या. त्यांनी मिळून दोघींनी मिळून कचोऱ्या केल्या, मी पण केल्या. त्यानंतर मग ताई आल्या त्या बाजूच्या, तर त्यांना मी हे वाण दिलं. तर मी तर राहिले फोटो काढायचे, पण त्यांनी मस्त छानसे फोटो काढले आणि मस्त वाण पण दिलं. मला दुकानं पण विचारलं, त्यात मी दुकानं सांगितलेलं देवाच्या मंदिरात गेले वाहते वाकून आणि देवाचं नाव घेते, तुमचा मन राखून. मध्ये कोणी नसलं की असे फोटो काढून देत होती त्यांचे. आणि त्या बघा समोर छान असं ठेवलं होतं आणि त्यांनी त्याचेच फोटो स्वतःसाठी घेतले. खूप छान वाटलं. नंतर तसतशी वेळ होत गेली तसतसे लोक यायला सुरुवात झाल्या. या काकू आल्या, यांना पण वाण दिलं, यांनी पण नाव विचारलं आणि खूप मस्त असं रथसप्तमीचा माझा कार्यक्रम आटोपला. खरंच रथसप्तमी खरंच एक असा सण आहे की ज्यामध्ये आपण आपल्या मैत्रिणी एकत्र येऊन गोळा होऊन आपले विचार आचारे शेअर करतात आणि आपला आनंद जो आहे तो सुद्धा शेअर करतो. ही तिची ताई आहे, ही पोलीस ताई आहे. ही ड्युटीवरून जस्ट आलेली होती आणि बस कपडे बदलवलेली आली आणि ही बघा या ताईने उखाणा विचारला. ती जबरदस्ती विचारत होती, मला येतही नव्हतं, एकच काय सांगायचं म्हणून मग पोरीला विचारून सांगत होती. शोभून दिसतात, रागडी काळ्या साडीवर शोभून दिसतात, हलव्याचे दागिने, आणि सगळेजण विचारतात मला हे कुठे भेटले. तर अशा प्रकारे मला आठवतही नव्हतं, तरी तसं आठवत कसं तरी नाव घेतलं आणि उखाणं सांगितलं. अशा प्रकारचं प्रत्येकाने उखाण्यासाठी मला हे केलं. पण खरंच काही मध्ये ना वेळ मिळत नाही, कुठलं लर्न करायलासुद्धा वेळ मिळत नाही. तर कसं एकटी करणारी असते आणि कामं असं खूप डोळ्यावर दिसते, तर काय करायनी काय नाही करायचं हे सुचत नाही. आणि हे अगदी बाजूच्या वगैरे सगळ्याजणी आलेल्या, त्यांनी खूप फोटो घेतले आणि खूप कौतुक पण केलं. खूप छान केलं म्हणे, देवीची मांडणी सगळी तयारी खूप छान केली म्हणून कौतुक केलं. आणि इव्हन त्यांनी फोटोसुद्धा स्वतः काढून घेतले की नेक्स्ट टाईम याच्यात आम्हाला मदत होईल म्हणून. तर अशा प्रकारे माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि त्या नाश्त्यासाठी थोडंसं कचोरी आणि विकतचा चिवडा आणला होता आणि बालुशाही अशा प्रकारचा नाश्ता झाला. नंतर शेवटी या मैत्रिणी आल्या, यांनी पण सोबत छान असा इंस्टाग्रामवर डान्स करायला लावला, टुकूर टुकूर हा डान्स केला. तशा प्रकारे सगळं आटोपलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशी स्वामी